ही गोष्ट एका प्रियकराची आहे, ज्याचं नाव आहे आर्यन आणि प्रियांका. आर्यन आणि प्रियांका एकाच महाविद्यालयात शिकत होते. आर्यन हा हुशार, देखणा आणि सुस्वभावी मुलगा होता. तर प्रियांका ही सुंदर, हसतमुख आणि अतिशय हुशार मुलगी होती. दोघांमध्ये एक विशेष आकर्षण होतं, जे दोघांनाही जाणवतं. पण कुणीही पहिले बोलायची हिंमत करत नव्हतं. एकदा महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आर्यनने गाणं गायलं. त्याचा आवाज ऐकून प्रियांका भारावून गेली. त्याच्या गाण्यात एक अद्वितीय भावना होती, ज्याने प्रियांकाचं मन जिंकून घेतलं. त्या दिवशी तिने आर्यनला मनातून आपलंसं केलं. काही दिवसांनी आर्यनने ठरवलं की तो प्रियांकाला आपल्या मनातलं सांगणार. तो तिच्याजवळ गेला आणि धीर करून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. प्रियांका, मी तुला खूप दिवसापासून आवडतो. तुझं सौंदर्य आणि तुझं हसणं माझं मन जिंकून घेतं. मला तुझ्याजवळ असायला आवडेल. तू माझं प्रेम स्वीकारशील का? प्रियांका हसली आणि म्हणाली, आर्यन, मीही तुझं गाणं ऐकलं तेव्हा माझं मन तुझ्या प्रेमात पडलं. तुझ्या भावना मी स्वीकारते. दोघेही खूप आनंदी झाले. त्यानंतर त्याचं प्रेम दिवसेंदिवस अधिक बहरत गेलं. ते एकमेकांना चांगलं समजावून घेत होते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत एकमेकांचा सहभाग होता. ते एकमेकांना सांभाळत, प्रेम करत आणि आयुष्याचं प्रत्येक क्षण आनंदात घालवत होते. महाविद्यालय संपल्यानंतर दोघांनीही आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले. आर्यनने संगीत क्षेत्रात करिअर बनवलं आणि प्रियांका एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापक झाली. त्यांची मेहनत आणि एकमेकांवरचं प्रेम त्यांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावत होतं. काही वर्षांनंतर त्यांनी लग्न केलं आणि एकत्र आयुष्याची सुरुवात केली. त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाने त्यांना आयुष्यभरासाठी एकत्र आणलं. त्यांच्या प्रेमाने एकमेकांच्या स्वप्नांना उंच भरारी दिली. त्यांनी एकमेकांमध्ये पूर्णत्वाचा अनुभव घेतला आणि एकरूप झाले. ही गोष्ट आपल्याला शिकवते की खरं प्रेम कधीही हारत नाही. ते आपल्याला अधिक चांगलं बनवतं आणि आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात आपल्याला साथ देतं.